नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये आता जवळपास विधानसभा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजितदादांनी मोठी बंड केली, त्यानंतर त्यांनी हे शेवटचं बंड केलं आणि स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करून आता अजितदादा पवार हे पक्षाचे अध्यक्ष झालेले आहेत आणि सध्या अजितदादा पवार यांची भारतीय जनता पार्टीसोबत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत विधानसभेला युती आहे। मात्र जे जागा भारतीय जनता पार्टीला किंवा शिंदेंच्या शिवसेनेला सुटेल त्या ठिकाणी कोणते असे नेते आहेत जे राष्ट्रवादीचे बंड करू शकतात अजितदादा पवार यांच्या गटातले, तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। दौंड विधानसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राहुल फुल आमदार आहेत आणि त्यांनाच ही जागा सुटेल अशी शक्यता आहे आणि त्या मतदारसंघामध्ये अर्थात दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रमेश थोरात ही बंडखोरी करण्याची शक्यता आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अश्विनी जगताप या विद्यमान आमदार आहेत आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नाना काटे देखील ही विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत। जळगाव शहर विधानसभेचा विचार जर केला तर सुरेश भोळे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध अभिषेक पाटील बंडखोरी करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे, कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अभिषेक पाटील ही विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं बोललं जातंय। पारोळा एरोंडल विधानसभा मतदारसंघाची काय परिस्थिती आहे तर त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे चिमणराव पाटील हे आमदार आहेत सध्या, त्यांच्या विरुद्ध संभाजीराजे पाटील अजित पवार गटाकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे। अर्थात ते बंडखोरी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे, कारण ते सुद्धा ही विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत। त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे जामनेर विधानसभा मतदारसंघ, या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे गिरीश महाजन आणि जामनेर विधानसभेची जागा ही गिरीश महाजन यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीला सुटेल हे जवळपास निश्चित आहे। मात्र असं असताना देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बंगालसिंह चितुडिया हे ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत किंवा त्यांचे सुपुत्र राष्ट्रवादी युवक अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितुडिया हे देखील ती जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे गिरीश महाजन यांच्या विरुद्ध बंगालसिंह चितुडिया किंवा अरविंद चितुडिया हे बंडखोरी अजित पवार गटातून करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। नांदगाव विधानसभेमध्ये सध्या शिंदे गटाचे सुहास कांदे आमदार आहेत। मात्र ही जागा सुरुवातीला पंकज भुजबळ यांच्याकडे अर्थात राष्ट्रवादीकडे होती, मात्र सुहास कांदे आमदार झाल्यानंतर पंकज भुजबळ यांच्याकडून राष्ट्रवादीकडून ती जागा गेली आणि आता पुन्हा एकदा पंकज भुजबळ ती जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मात्र ते सुहास कांदे यांच्या विरोधात अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना विरोधात बंडखोरी करून मैदानात उतरतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। त्यानंतर नाशिक पश्चिम मध्ये सचिन हिरे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे बंडखोरी करून मैदानामध्ये उतरू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आणि अशीच परिस्थिती काहीशी गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रशांत बंब यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सतीश चव्हाण बंडखोरी करून मैदानामध्ये उतरण्याची शक्यता वर्तवली जाते। तर हे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 10 नेते जे येत्या विधानसभेला अजित पवार गटाकडून बंडखोरी करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। तुम्हाला काय वाटतंय, यापैकी किती जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटू शकतात किंवा यापैकी किती नेते बंडखोरी करू शकतात? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।